नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सारंग जो आहे तो आता स्पर्धेसाठी आलेला आहे। सावलीला यायला उशीर झालेला असतो आणि सावली आता आलेली असते आणि तिला घेऊन भैरवी जाते आणि भैरवी तिला सांगू लागते की आता पाणी पिऊन घे, घसा व्यवस्थित कर आणि त्याचबरोबर गाण्याला सुरुवात कर, हे गाणं वाजलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे असा दम भैरवी तिला देत असते। त्याच वेळी सारंग आता सावलीकडे जायला निघतो, कारण तोही खूप वेळ सावलीची वाट पाहत असतो। सावलीला यायला काय वेळ झालेला आहे तर सारंगला तिनं सांगितलेलं असतं की मी अस्मीला घेऊन इथे दवाखान्यात आलेली आहे। भैरवी आणि त्याचबरोबर तारा सावलीला घेऊन आलेले असतात आणि त्यानंतर सारंगही त्यांच्या पाठोपाठ आलेला असतो। असं कोणतं काम भैरवीजींचं आहे की त्या सावलीला घेऊन गेलेले आहेत। ताराचं गाणं सुरू होणार असतं आणि त्यासाठीच ही सगळी तयारी चाललेली असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र भैरवी इकडे सावलीला इन्स्ट्रक्शन देत असते, तिला सांगत असते कशा पद्धतीने तयारी करायची आहे, काय काय करायचं आहे आणि त्याचबरोबर उशीर का झालेला आहे, तुला मी सांगितलेलं आहे की लवकर यायचं आहे, हे सगळं बोलत असते। त्याचबरोबर आता त्या दोघीजणी सांगतात आणि जातात, कारण आता ताराचा नंबर असतो, तिचं गाणं सुरू होणार असतं, त्यासाठी सावलीनं तयार होणं गरजेचं असतं। त्याचवेळी सारंग आता रूमचा दरवाजा वाजवतो। सावली पटकन तिची जी स्क्रिप्ट आहे म्हणजे गाण्याचे जे बोल आहे ते सगळं तिथला माईक वगैरे सगळं झाकून ठेवते आणि मग दरवाजा उघडते। त्यावेळी सारंग दारात आलेला असतो। सावली म्हणते, सारंग सर काय झालं? तेव्हा सारंग म्हणतो, सो की अगं तुला हे द्यायचं होतं, असं म्हणत सारंग तिला बुके देतो आणि त्याचबरोबर शुभेच्छा देतो। सावली म्हणते, थँक्यू, याची काही गरज नव्हती पण। तेव्हा सारंग म्हणतो की तुमची टीम जिंकणार आहे ना, त्यासाठी मी बुके आणलेला आहे। तर आता पहिल्यांदा पिंकू शेट म्हात्रेचं गाणं सुरू होतं, ते गाणं वाजत असतं, खूप सुंदर गाणं गात असतो तो आणि सगळेजण मंत्रमुग्ध झालेले असतात, अगदी नाचायला सुरुवात करत असतात, बेधुंद झालेले असतात। त्यानंतर आता पुढचा नंबर असतो तो म्हणजे ताराचा आणि इकडे सावलीही आलेली आहे आणि पिंकू शेट म्हात्रेचं गाणं झालं की सावलीचा नंबर असतो। परंतु इकडे अलका मात्र जगन्नाथला ओरडत असते, ती म्हणत असते, तुम्हाला कळतंय का तुम्ही हे सगळं काय करताय? अहो आता ती भैरवीची मुलगी जिंकत चालली आणि तुमचं काय चाललंय हे सगळं, असं म्हणत अलका जगन्नाथला ओरडत असते। जगन्नाथ म्हणत असतो की शांत बस, मी तुला काय सांगतोय, कारण माझा प्लॅन ठरलेला आहे। त्या पद्धतीनं जगन्नाथने फुल प्लॅनिंग केलेलं असतं आणि ऐनवेळी स्टेजवर राडा करायचा आहे जगन्नाथचं ठरलेलं असतं। आणि इकडे त्याचबरोबर तारा मात्र घाबरलेली असते, ती म्हणत असते की कळत नाहीये की काय करायचं आणि इकडे सावलीला पाणी पाठवलेलं असतं आणि पाणी हे सावलीकडे आलेलं असतं आणि तिला ते पाणी प्यायला दिलं जातं। परंतु त्या पाण्यामध्ये काय मिक्स केलेलं असतं ही गोष्ट मात्र खूप मोठी असते, कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी गोष्ट घडलेली आहे। त्या पाण्यामध्ये जगन्नाथने औषध मिक्स केलेलं असतं, ज्यामुळं सावलीचा घसा खराब होतो आणि सावलीच्या घशातून शब्दही बाहेर निघू शकत नाहीत आणि सावली ते पाणी पिते आणि गाणं गायचा प्रयत्न करत असते, पण तिला काहीच बोलता येत नसतं, तिच्या घशातून आवाजच बाहेर पडत नाही आणि त्यामुळं तिला आता भीती वाटायला लागलेली असते। इकडे तारा मात्र गाणं कोणतं गाणार आहे तिला विचारलं जातं, तर मला वेड लागलं प्रेमाचं हे गाणं ती गायचं आहे असं सांगते आणि आता इकडे गाणं तर गाता येत नाहीये, मग आता करायचं काय, मग हा प्रश्न पडलेला असतो। ताराला काही सावलीकडून सिग्नल मिळत नसतो, त्यामुळे लिपसिंग केलं तरीही प्रॉब्लेम येत असतो। तेव्हा मात्र तारा आता चक्कर येऊन पडायचं नाटक करते। इकडे तारा चक्कर येऊन पडते, पण भैरवी ताराच्या जवळ काही जात नाही, ती डायरेक्ट तिकडे सावलीच्या रूमकडे जाते। जगन्नाथच्या ही गोष्ट लक्षात येते, जगन्नाथही भैरवीच्या मागे जातो, त्याचबरोबर सारंगही तिकडे जायला निघतो। सारंगला प्रश्न पडलेला असतो की इकडे तारा जी आहे ती बेशुद्ध पडलेली आहे, पण या बाईचं काय झालेलं आहे हा प्रश्नही सारंगला पडलेला असतो। मग इकडे सारंग त्याचबरोबर जगन्नाथच्या मागे जाऊ लागतो। त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की तिथे गेल्यानंतर भैरवी आल्या खानदिशी कानाखाली सावलीच्या वाजवते आणि म्हणते की बाद झालं, मी तुला सांगितलेलं ना, कुठलीही गोष्ट कुठलंही कारण मला चालणार नाही, कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा कार्यक्रम, आजचा जो प्रोग्राम होता तो तारासाठी खूप इम्पॉर्टंट होता आणि तू तो स्पॉइल केलेला आहे, तुला याची शिक्षा भोगावीच लागणार आहे। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तिने आता सावलीचं थोबाड फोडलेलं असतं। त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता सावलीच्या कानाखाली वाजवल्यानंतर तिथं आलेला असतो तो म्हणजे इकडे सारंग आणि त्याचबरोबर जगन्नाथ तिथं पोहोचलेला असतो आणि त्याच पाठोपाठ पाठीमागून सारंग आलेला असतो। तेव्हा इकडे सावली म्हणत असते, माई ऐकून तरी घ्या, माझा आवाज निघत नाही।
तेव्हा भैरवी मात्र अजिबात ऐकून घेत नसते. तेव्हा सारंग समोर येतो आणि सारंग म्हणतो की बस झालं, आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे नाही. तुम्ही सावलीवरती हात उचललेला आहे, हा पहिला आणि शेवटचा. यापुढे तुमची एकही गोष्ट सहन केली जाणार नाही, कारण तुम्हाला वाटेल तशी तुम्ही मनमानी करत आहात आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी होतील असं तुम्हाला वाटत असेल, पण असं होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर देवाही तिथं आलेला असतो, कारण हॉस्पिटलमधलं अस्मीचं काम उरकून देवा तिथं पोहोचलेलाच असतो. तोपर्यंत जगन्नाथ फोन करतो आणि देवाला तिथे बोलवतो. तेव्हा देवा तिथे येतो आणि सारंग म्हणतो की बस झालं सावली, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे, तुझ्यासाठी तुझा आत्मसन्मान तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे अजिबात सहन करायचं नाही. मी तुला 1000 वेळा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आज तेच घडलेलं आहे, कारण ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस होऊ शकते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. असं म्हणत आताच देवाने तिथे एंट्री घेतलेली असते. देवा म्हणत असतो की तुम्ही जर तुमच्या एम्प्लॉईवरती अन्याय करत असाल, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असाल, तर तुम्हाला धडा शिकवलाच पाहिजे. आता सारंग म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे सावली, अशी काय चूक घडली तुझ्याकडून, म्हणून तुझ्यावरती हात उचलला जातोय. हे सगळं सारंग बोलत असतो. तेव्हा मात्र सावली म्हणत असते की नाही, तसं काही नाही झालेलं, असं सारंगला सावली सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सावली आणि त्याचबरोबर भैरवी, सारंग म्हणतो की बस झालं सावली, तुला माझी शपथ आहे. तेव्हा इकडे जगन्नाथ म्हणतो की नाही सांगणार ती, कारण तिने तिच्या विठ्ठलाची शपथ घेतलेली आहे आणि त्या वचनात ती अडकलेली आहे, त्यामुळे ती सत्य सांगणार नाही. पण हे सत्य मात्र समोर आलंच पाहिजे, नक्की काय घडलेलं आहे हे कळलंच पाहिजे, असं आता बोलत असतो. तो म्हणजे देवा बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे देवा म्हणत असतो की फादर, तुम्ही तर सांगा मला, मानलेले फादर, तुमच्याकडून तर ही गोष्ट मला कळली पाहिजे. हे सगळं देवा विचारत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे देवाला जगन्नाथ म्हणत असतो, मी पण वचनात अडकलो गेलेलो आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की सावलीचा आवाज इकडे बंद पडलेला आहे आणि तिकडे घडलेला आहे ते म्हणजे तिकडे तारा चक्करून पडलेली आहे, म्हणजे सावलीचा आवाज बंद पडलाय आणि त्यामुळेच ताराचं गाणं बंद पडलेलं आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, एवढ्यावरून लक्षात ठेवा की सावली नक्की यांच्याकडे काय काम करते. हे ऐकल्यानंतर सारंग मात्र सावलीला म्हणत असतो की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे, मी तुझं खूप वेळ ऐकून घेतलेलं आहे, पण आता मात्र मी ऐकून घेणार नाही. सावली, मला आत्ताच्या आत्ता सत्य कळलं पाहिजे, आणि तू जर मला सत्य सांगितलं नाही तर मी आता यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार आहे. देवा, चल कंप्लेंट नोंदवून घे, माझ्या बायकोवरती अन्याय झालेला आहे, माझ्या बायकोवरती अन्याय अत्याचार झालेला आहे आणि तिला मानहानी सहन करावी लागत आहे, तिच्यावरती हात उचललेला गेलेला आहे. त्यामुळे मी आता केस करत आहे भैरवी वजे यांच्या विरोधात. तेव्हा तिलोत्तमा तिथे आलेली असते. तिलोत्तमा म्हणत असते, अरे सारंग, तुला कळतंय का, तू काय बोलतोस, हे सगळं हे चुकीचं आहे, माझ्या मैत्रिणीबद्दल तू असं बोलू नको, असं तिलोत्तमा सांगत असते. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की नाही आई, कारण तुझ्या मैत्रिणीकडनं जर चूक झालेली असेल तर तिला त्रास सहन करावा लागणारच आहे, कारण माझ्या बायकोच्या विरोधात तिने जे काही वागलेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यामुळे तिला ही गोष्ट सहन करावीच लागणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तिलोत्तमालाही तो बोलू देत नाही. सारंगने आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस भैरवीच्या विरोधात टाकलेली आहे आणि सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता यांना तू घेऊन जायचं आहे, कारण सारंग भयानक असा चिडलेला असतो. सारंग म्हणत असतो की बस झालं, आतापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण सावली आता यापुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. तेव्हा मात्र जगन्नाथ म्हणत असतो की शेवटी जे झालं ते झालं, सत्याचा विजय होत असतो, कारण कितीही काहीही झालं तरी हे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सावलीवरती अन्याय होत आहे आणि सावलीवरती अन्यायाला वाचा फोडली गेली पाहिजे हे जगन्नाथला वाटत असतं. आणि मग जगन्नाथने सांगितलेलं असतं की सावलीने आजपर्यंत मला तोंड उघडू दिलेलं नाहीये, मी प्रत्येक वेळेस सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सावलीनं ही गोष्ट मात्र मला करू दिलेली नाही. आणि हे सगळं जगन्नाथ बोलत असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा सारंग म्हणत असतो की सावली, तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही, तू अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे बिनधास्त राहा. आणि आता डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यामुळं भैरवीला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागत आहे आणि भैरवीची वाट लागलेली आहे. सावलीला तिच्या विरोधात कंप्लेंट करावी लागलेली आहे आणि त्या लवकरच आता सारंगने ठरवलेलं आहे की नक्की काय सत्य आहे, यांचं नक्की काय गुपित आहे ते काढायचं आहे आणि त्यासाठी सारंगने पुढचं पाऊल उचललेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.